अंघोळीचे 11 नियम. नंबर 1. अंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्या. रक्तदाब नियंत्रित राहतो. नंबर 2. गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी अतिगरम पाणी वापरणे टाळा. अवयवांची संवेदनशीलता कमी होते. नंबर 3. अंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी. प्रथम पायावर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावर. नंबर 4. रोज कडक पाण्याने अंघोळ केल्यास केस गळू लागतात. मेंदू व डोळ्यावर ताण पडतो. नंबर 5. जेवल्यावर आंघोळ करू नये. खाल्लेले व्यवस्थित पचत नाही. नंबर 6. जेवणानंतर किमान 1 तास थांबवून मगच आंघोळ करावी. नंबर 7. जेवणापूर्वी आंघोळ करणे हेच जास्त फायद्याचे असते. त्यामुळे आपले शरीर त्वचा टवटवीत होते. भूकसुद्धा चांगली लागते. नंबर 8. सूर्यास्तानंतर आंघोळ करू नये. नंबर 9. सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते. नंबर 10. झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते. त्यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊन त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. नंबर 11. आंघोळ नेहमी कोमट किंवा साधारण तापमान असणाऱ्या पाण्याने करा. रक्ताभिसरण सुधारते. नंबर 12. चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अतिगरम किंवा थंड पाणी टाकू नये. नंबर 13. सकाळी उठल्यावर तासाभराच्या आत आंघोळ नक्की करावी. नंबर 14. आठवड्यातून किमान एकदा उटणे लावून आंघोळ करावी. उटण्याऐवजी तांदळाचे किंवा बेसनाचे पीठ, हळद, दूध, पाणी एकत्र करून शरीराला मसाज करू शकता. यालाच अभंग स्नान असे म्हणतात. नंबर 15. शक्य तेव्हा आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेल मालिश करावे. पचनक्रिया सुधारते. नंबर 16. आंघोळ करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आपले शरीर आतून गरम होते. त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो. परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहते. नंबर 17. अनेक जण दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याने किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने आंघोळ करतात. बर्फाने आंघोळ केल्याने शरीरातील लॅक्टिक ॲसिड बाहेर पडते आणि रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होते. आंघोळीचे या नियमांचे पालन केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य नक्कीच लाभेल, यात शंका नाही. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.